बातमी अशोक धोडींच्या संदर्भातली धोडी अद्यापही बेपत्ता आहे आणि त्यांच्या याच बेपत्ता प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची घडामोड आता हाती येते। अशोक धोडींची कार गुजरातमध्ये सापडलेली आहे। तर मालाफलिया येथे बंद दगडखाणीमध्ये त्यांची कार सापडलेली आहे। गाडीतून काळ्या रंगाचं जॅकेट आणि मोबाईल देखील बाहेर काढण्यात यश आलंय। तर जॅकेट कोणाचं आहे या संदर्भात मात्र अद्यापर्यंत माहिती मिळालेली नाहीये। मात्र शोध कार्य हे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेले आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, अशोक धोडी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे। त्यांना शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। मात्र आता याच मध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते। अशोक धोडींची कार गुजरातमध्ये सापडलेली आहे। तर मालाफलिया येथे बंद दगडखाणीमध्ये त्यांची कार सापडलेली आहे। क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्याचं कामही सुरू आहे। तर गाडीतून एका काळ्या रंगाचं जॅकेट आणि मोबाईल देखील बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। तर या आधारे पोलिसांनी आता तपासाची सूत्र देखील फिरवलेली आहेत। तेव्हा आता कोणता मोठा पुरावा हाती लागतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जॅकेट नेमकं कोणाचं आहे या संदर्भात देखील आता पोलिसांच्या वतीने अधिकचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट अशोक धोडी यांच्या बेपत्ता प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतो। एक मोठा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे। अशोक धोडींची कार गुजरातमध्ये सापडलेली आहे। मालाफलिया येथे बंद दगडखाणीमध्ये त्यांची ही कार आढळलेली आहे। आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे आपल्याशी जोडले जातात। या अपडेटच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यासाठी ते आपल्याशी जोडले जातात। प्रवीण, अशोक धोडी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे। पोलिसांच्या वतीने त्यांचा शोधही सुरू करण्यात आलेला आहे। पालघरमध्ये गुजरातच्या सीमावर्ती भागामध्ये पोलिसांच्या वतीने हा शोध सुरू करण्यात आला आणि अखेर आता मालाफलिया येथे बंद दगडखाणीमध्ये त्यांची कार आढळल्याचं वृत्त हाती येतंय। महत्त्वाची अपडेट नेमके काय आहे? नक्कीच शुभम, आपण बघू शकता की पालघर जिल्ह्यातील अशोक धोडी बेपत्ता प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे समोर। आणि आताच पालघरची पूर्ण पोलीस टीम आहे ही गुजरात येथील सरीगाम जे गाव आहे, सरीगामातील मालाफलिया या ठिकाणी एक बंद खदान आहे। या बंद खदानीमध्ये जो तपासकार्य आहे ते तपासकार्य सुरू आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे सुद्धा इथे आलेले आहेत आणि ते स्वतः घटनास्थळावरून या पूर्ण घटनेवर नजर ठेवून आहे। एकूणच पाहायला गेलं तर घटनास्थळावर आता एक जॅकेट आणि हेडफोन सापडलेला आहे। मात्र हा हेडफोन आणि जॅकेट कोणाचा आहे हे सुद्धा अजून कोण उलगडलेलं नाही। एकूणच पाहायला गेलं तर ही जी खदान आहे ही बंद खदान आहे आणि ही बंद खदान जवळपास 50 ते 40 फूट खोल आहे आणि या खोल खदानीमध्ये एक गाडी आहे आणि ही गाडी काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने एक क्रेन मागवलेली आहे आणि या क्रेनच्या साह्याने आता ही गाडी बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे। काही तांत्रिक अडचणी सुद्धा येत आहेत, मात्र पोलीस प्रशासनाने पूर्णपणे त्यांचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। शुभम, प्रवीण, पुढचा महत्त्वाचा प्रश्न की धोडी हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना काही गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले होते। अर्थातच पोलीस त्या आरोपांच्या अनुषंगाने प्रयत्न देखील करतात आणि शोध देखील घेतात। घातपाताचा देखील संशय आहे। या संदर्भात काही अपडेट पोलिसांकडून मिळते का? नक्कीच शुभम, आपण बघू शकतात की अशोक धोडी हे नेमकी जी गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवर जी दारू तस्करी होत होती आणि या दारू तस्करीच्या संबंधित पोलिसांना नेहमी पत्रव्यवहार करत होते आणि याच पत्रव्यवहारातून याच वैमनस्यातून त्यांच्यासोबत कुठेतरी घातपात झाला असावा अशी शंका देखील व्यक्त करण्यात येते। मात्र अजूनही कुठल्याही प्रकारचा जो पुरावा आहे, ठोस पुरावा मिळालेला नाही। जे 4 आरोपी अटक करण्यात आले होते, एकूण 9 आरोपी आहेत, त्यातले 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं जी चौकशी करण्यात आली, त्या चौकशीची जी सूत्र हलवलेली आहेत आणि त्या सूत्रानुसार आता हा जो तपास सुरू आहे हा तपास इथपर्यंत आलेला आहे। आणि ही जी गाडी आहे ही गाडी काढल्यानंतर त्या गाडीमध्ये नेमकं काय आहे, अशोक धोडींसोबत नेमकं काय झालंय हे कळण्यास मदत होणार आहे। शुभम, अगदी प्रवीण, अत्यंत महत्त्वाची अपडेट या घडामोडीच्या संदर्भात तुम्ही पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।